तर आता ही जा काय पकडी बिकडी दिली आहे नी आधी बघा वडी काढता पोर थंय जाऊन उत्कृष्ट दर्जाचा साहित्य हय पोलार वापरूचा देऊचा ह्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरांनी. कारण आपला MSCB बरोबर आपला ह्याच्यात भांडण्यात करतच नाही, कारण कॉन्ट्रॅक्टरांका MSCB पैसे देता. कॉन्ट्रॅक्टरांचा काय निकृष्ट दर्जाचा सामान दिला. एक वायर तोडूक तब्बल आता 15 मिनिटं होऊन गेली होत. ती वायर ती तुटणार आहे शेवटी. ती बघा हलवून हातान कशी तिने तोडल्यात. अंदाज घाला तुम्ही पुढे काय कर्मचाऱ्यांची काय व्यथावत नाही तो तुम्ही फक्त अंदाज घाला. रात्रीचे आता बरोबर 8 वाजले आणि हे 8 वाजता सुद्धा ही कामं करूची लागतात. बरं हे का ओव्हर टाईम नाही काय नाही. कारण काय तर तुमका कंत्राटी कर्मचारी म्हणा तेव्हाच घेतले जेव्हा सरकारी कर्मचारी एक बाहेर गेलो. सरकारी कर्मचाऱ्याच्या जागेवर तुमका घेतलेत, पण सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन आता मी ह्याच्यात बोलणंही नाही. आणि आउटसोर्स कर्मचाऱ्याचं वेतन आता 16,700 रुपये. आणि त्याच्यात जवानखाना काय नाही, पेट्रोल खर्च काय नाही, ह्या सगळ्या तितक्यातच जा काय करूचा आता 16,700 करायचा. आणि महावितरणकडे आमचे मेंबर महावितरणकडे गेल्यानंतर महावितरण असं म्हणता की आमचं तुमच्याशी काही संबंध नाही. आमचा फक्त संबंध तुमच्याशी तेव्हा जेव्हा वसुली करूची असतली या आणि जेव्हा लाईनी फॉल्ट होतले तेव्हा. बाकी तुम्ही मेलाच पडा तरी आमचं त्याच्यात भुतूर संबंध काय नाही. कसं घुसमटता तो. आणि ही काय हा व्यथा ती तुम्ही बघा. ही मुद्दाम मी जरा माझी मोठी झाली व्हिडिओ, पण ही मुद्दाम जरा बघा काय कंडिशन आहे ती कर्मचाऱ्याची सध्या. हे आता आम्ही खवण्या एरियामध्ये काम करतो. खवणा आपला पर्यटन स्थळ, उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणा. कायाकिंग आणि आता सध्या कायाकिंग वर खवण्या गावाचं नाव लोकांच्या एकदम जवळ पोचलेला. आणि आज 31st महत्वाची गोष्ट म्हणजे आणि भरपूर लोक आज हयसर इली आहेत. 31st एन्जॉय करूच्यासाठी बीचवर पर्यटक एवढे इले आहेत. तुम्ही गाडी आपण बघू शकता सगळे हॉटेल फुल आहेत. हा. आणि ह्यो आता आमचो मेंबर जो वर चढलेलो पोलारी हडे 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 ते सगळे फुल आहेत. तर अशा कंडिशन मध्ये तू आता पोलार चढान. आता ह्यो शेवटचा आता तुझं ह्या होतो पोलार चढलंस, तुका काय वाटला नक्की काय आहे आपला पुढे फ्युचर हा ह्याच्यात करूचा काम की म्हणजे सगळ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम करायचा की ह्या सोडून द्यायचा? फ्युचर म्हणजे हा सगळा मेन म्हणजे कुटुंबासाठी आपल्या जबाबदारी म्हणा जबाबदारी म्हणा ती करूची वेळ, पण ह्याच्यावर जबाबदारी हा सरकारनं ह्याच्यावर दखल घेऊची काय करायचं तुका काय वाटतं? ह्याच्यावर दखल घेणे खूप गरजेचं आहे. ओके. आपलं नवीनच असा पोरगो तितक्या बोलण्याची त्याका अजून आपल्याला काम आणि काम एवढाच त्याका माहित आहे, त्याच्यामुळे तो एवढा चांगल्या पद्धतीने बोला शकणार नाही. पण व्यथा त्याचे सगळ्यांनी समजावून घ्यावा हीच आमची मनापासून विनंती आहे सगळ्यांका. धन्यवाद.